नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या ज्ञानभक्ती मराठी यूट्यूब चॅनलवर। हिंदू धर्मात 3.5 मुहूर्तांना अनन्यसाधारण महत्त्व आहे। यापैकीच एक सर्वात शुभ आणि मंगलमयी मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया। पण तुम्हाला माहिती आहे का, या दिवसाला अक्षय का म्हणतात? या दिवशी सोनं का खरेदी करतात आणि या दिवसाशी कोणत्या पौराणिक कथा जोडलेल्या आहेत? आजच्या व्हिडिओमध्ये आपण अक्षय तृतीयाबद्दलची अशीच रंजक आणि सखोल माहिती जाणून घेणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। अक्षय तृतीया म्हणजे काय? तर वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया साजरी केली जाते। अक्षय या शब्दाचा अर्थ आहे ज्याचा कधीही क्षय होत नाही, म्हणजे जे कधीही संपत नाही। असं मानलं जातं की या दिवशी आपण जे काही शुभ कार्य करतो किंवा दानधर्म करतो त्याचं फळ आपल्याला जन्मोजन्मी अक्षय स्वरूपात मिळत असतं। तसेच या दिवसाचं महत्त्व सांगणाऱ्या अनेक पौराणिक कथा आहेत। पहिली कथा आहे परशुराम जयंती। भगवान विष्णूंचा 6वा अवतार म्हणजेच भगवान परशुराम यांचा जन्म याच दिवशी झाला होता। दुसरी कथा आहे युगाची सुरुवात। असं मानलं जातं की सतयुग संपून त्रेतायुगाची सुरुवात याच अक्षय तृतीयाच्या दिवशी झाली होती। तिसरी कथा आहे गंगा अवतरण। पवित्र गंगा नदी ही स्वर्गातून पृथ्वीवर याच दिवशी अवतरली होती। चौथी कथा आहे महाभारत लेखन। महर्षी व्यासांनी गणपतीला महाभारताचे लेखन करायला याच दिवशी सुरुवात केली होती। पाचवी कथा सांगितली जाते अक्षय पात्राची। वनवासात असताना भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीला अक्षय पात्र दिले होते, ज्यातून कधीही अन्न संपत नसे। आजच्या काळात अक्षय तृतीया म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते म्हणजे सोनं। या दिवशी सोने खरेदी केल्याने घरात लक्ष्मीचा अखंड वास राहतो, अशी श्रद्धा आहे। नुसतं सोनंच नाही तर नवीन घर घेणं, गाडी घेणं किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो। 3.5 मुहूर्तापैकी हा एक पूर्ण मुहूर्त असल्यामुळे तुम्हाला पंचांग पाहण्याचीही गरज नसते। तसेच अक्षय तृतीयेला दानाचे मोठे महत्त्व आहे। उन्हाळ्याचे दिवस असल्याने या दिवशी थंड पाणी भरलेला मातीचा माठ, तसेच पंखा, छत्री, सातू किंवा अन्नाचे दान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते। तसेच या दिवशी आपल्या पूर्वजांचे म्हणजेच पितरांचे स्मरण करून त्यांनाही नैवेद्य दाखवला जातो। तर या दिवशी पूजा कशी करावी? या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मनोभावे पूजा करावी, त्यांना पिवळी फुले आणि तुळस अर्पण करावी। संध्याकाळी उंबरठ्यावर दिवा लावून लक्ष्मीचे स्वागत करावे। अशी तुम्हाला अक्षय तृतीयाची पूजा करायची आहे। तर मंडळी, अशी ही अक्षय तृतीया आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि अक्षय आनंद घेऊन येवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना। तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंट्समध्ये नक्की सांगा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका। आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या ज्ञानभक्ती मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।